आणि एक महत्त्वाची बातमी आहे, धुलीवंदनाच्या निमित्तानं बच्चू कडू यांनी जनतेच्या मुद्द्यावरून प्रहार केला आहे। बच्चू कडू यांनी भिंतींवर विविध प्रश्न लिहित लक्ष वेधलं आहे। करळ पूर्णा येथील घराच्या भिंतींवर काही प्रश्न लिहिण्यात आलेले आहेत आणि प्रहारकडून एक प्रकारे सरकार विरोधात ही भूमिका घेण्यात आल्याचं दिसतंय। धुलीवंदनाच्या निमित्तानं बच्चू कडू यांनी जनतेच्या मुद्द्यांवरून प्रहार केल्याचं दिसतंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर आता भित्तीपत्रक अर्थात भिंतींवर अशा प्रकारे जनतेचे प्रश्न याकडे सरकारचं लक्ष वेधण्याचं काम बच्चू कडू करताय। नक्कीच आपण जर पाहिलं तर मागील वर्षी देखील धुलीवंदनाला आमदार बच्चू कडूंनी जो आहे तो आगळा वेगळा उपक्रम राबवलेला होता। जिल्हा परिषदच्या शाळा बच्चू कडूंनी रंगवलेल्या होत्या आणि आता दुसरीकडे जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जनतेचे प्रश्न वेधून घेण्यासाठी जे आहे ते बच्चू कडूंनी आगळं वेगळं धुलीवंदन साजरं केलं। आपण बघू शकतो या ठिकाणी निवडणूक आली मुद्द्याचं बोला अशा आशयाखाली जे आहे ते अनेक प्रश्न बच्चू कडू जे आहेत ते विद्यमान सरकारला विचारत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून स्वामीनाथन आयोगाची मागणी जी आहे ते बच्चू करतायत। त्यासोबतच दिव्यांगांचे प्रश्न असेल, पेपर फुटी असेल, प्रकल्पग्रस्त असे अनेकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न भिंतीवर बच्चू कडू लिहितात आणि सरकारचं लक्ष वेधतायत। आपल्या सोबत स्वतः आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, आगळं वेगळं धुलीवंदन सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तुम्ही विविध मुद्दे या ठिकाणी लिहिता, काय सांगणार? काय झालं, निवडणुका ह्या जाती धर्म पक्षावर हा फुटला तो तिकडे गेला याच्यावरच सगळ्या बातम्या सुरू असतं। खरं तर लोकसभा निवडणूक हा सगळ्या देशावर परिणाम करणारा आहे, जीवनावर परिणाम करणारे असतं आणि तुम्ही 50-75 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे। आणि मग निवडणुकीतले खरे मुद्दे गायब होऊ नये, ते मुद्दे खरं तर मतदारांनी डोक्यात ठेवून आपला ठपका मारला पाहिजे। पार्टी कोणतेही असू दे, उमेदवार कोणता असू दे, त्यांना याच्यावर बोलला का नाही बोलला। मग आमच्या भागातल्या संत्र्याचे भाव पडले, फिनले मिल बंद आहे, शकुंतला सुरू झाली नाही, एअरपोर्टचं काम त्याच्यात तसंच आहे। मग आमचा उमेदवार बोलला नाही, सत्तेत राहून ते कामं करून घेतले नसेल तर हे मुद्दे झाले पाहिजे। आणि मग आता मुद्दे काय आहे, कापसाचे भाव पडलेले, सोयाबीनचे भाव पडले, कांद्यावर निर्यात बंदी केली आणि बांगलानं आयात शुल्क वाढवले संत्र्यावर। या सगळ्याच्यामुळे जे काही अडचणीत आलेला शेतकरी आहे म्हणून आम्ही मागण्या ठेवलेल्या आहे। कारण स्वामीनाथन आयोगाला आता 20 वर्ष 25-30 वर्ष होत आहे, काँग्रेसने तो स्वीकारला नाही आणि भाजपनं सुद्धा त्याला हातही लावला नाही। आणि मग अशा याच्या स्वामीनाथन आयोगाचा जो काही मूळ शिफारसी आहे त्या मान्य केल्या पाहिजे। 50% नफा धरून भाव काढलेले पाहिजे आणि नाही भाव काढत असेल तर किमान MREGS मध्ये ही सर्व कामं पेरणी ते कापणीपर्यंत किमान करोडो शेतकऱ्याचे जर घेतल्या गेले तर उत्पादन खर्च कमी होईल, भाव नाही भेटला तरी तो तगेल। ह्या मागणी आपण याच्यात घेतल्या। पेपर फुटीचा कायदा, युवा धोरण चांगलं आणणं गरजेचं आहे, युवासाठी चांगलं धोरणच नाही आहे। तर हे सगळं केल्यानंतर शिकल्यानंतर नोकरी सापडत नाही, उद्योगाला कुठेतरी वाव नाही आहे आणि अशा ह्या सगळ्या गोष्टी घेऊन घरकुलाचा प्रश्न आहे, शेतमजुरांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र वित्त महामंडळ निर्माण केलं पाहिजे। हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आता समोर जातो आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तुमचे हे मुद्दे आहे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, दिव्यांगांचे। लोकसभा निवडणूक आहे, सर्वात मोठा लोकशाहीचा जो आहे तो सोहळा आता साजरा होतोय। जर तुमचे मुद्दे मार्गी लागले नाही, तुमची काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका यावर लढत राहणं, लोकांच्या लक्षात आणून देणं आणि वेळ पडली तर तशा प्रकारचे आंदोलन उभे करणं। बाहेर पडणं जर महत्त्वाची तुमची मुद्दे आहे, मला वाटते या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे आणि मग जर जे पक्ष आणि मुद्द्यावर चर्चा करायला तयार असेल, त्यांचं हमी घेत असेल तर आम्ही पुढे पाऊल टाकू। महाविकास आघाडी